मागील 4 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे। तसेच महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे बावनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बपेरा इथं पुलावर 4 फूट पाणी असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याचा संपर्क हा तुटलेला आहे। तर वैनगंगा नदीने देखील धोका पातळी ओलांडली आहे आणि भंडारा जवळील कारधा छोट्या पुलावर देखील पाणी असल्याने हा पूल बंद करण्यात आला। तर गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे हे उघडण्यात आले आणि त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय खोब्रागडे यांनी। भंडारा जिल्ह्यामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस बरसत आहे। मात्र काल पावसाने उसंती घेतली होती। आज पुन्हा सकाळपासून पावसाने रिपरिप पावसाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे भंडारा जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून नदी नाले ओसंडून भरून वाहत आहे। आता मी सध्या उभा आहे भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा तीरावर। येथील जो वैनगंगा नदीवरील छोटा पुल आहे तो अक्षरशः तिथून ओसंडून पाणी वाहत आहे। 2 ते 3 फुटाने वरून पाणी वाहत जात असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। तसेच या नदी जवळील जो येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तर वैनगंगा नदी जो पूल आहे जो छोटा पूल आहे त्याची धोका पातळी ही 245.50 आहे। तर ही धोका पातळी ओलांडून पाणी 2 ते 3 फूट जास्त वाहत आहे। त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। तर गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे खुले करण्यात आले आहे। तर आता हा भंडारा नदी पुलावरील पाणी कधीपर्यंत कमी होतंय हे पाहणे विशेष महत्त्वाचे ठरणार आहे। अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा।